नमस्कार. आज आपण एक सिंगल चांदणी शिकणार आहोत. तर त्यासाठी मी 2 कलर वापरले आहेत. मध्यंतरी मी त्याची पोस्ट केली होती. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 नंबरचे. मी इथे शिकवण्यासाठी तुम्हाला 2 निळ्या शेड मधले कलर घेतले आहेत. 30 नंबरचा वायर घेतला आहे, सुई घेतली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर सुरुवातीला मी हे फेंट कलरचे 6 मणी घालून षटकोन पूर्ण करते. हे बघा, हे 6 मणी घातलेत. वायरला मी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता हा खालचा जो गाठ मारलेल्या नंतरचा पहिला मणी त्यातनं मी सुई बाहेर काढते आणि हा गोल पूर्ण करते. गोल म्हणजे तो षटकोन येतो. हे बघा असं. हे अजून 1-2 मण्यांमधनं फिरवून घेतलं की जरा वायर टाईट होतो. हे बघा, हे असं. हे असं झाले बघा आपलं. तर आता त्यालाच जोडून आपल्याला अजून दुसरा ह्याच कलरचा षटकोन पूर्ण करायचा आहे. तर मी आता 5 मणी सुईमध्ये घालून घेते. हे बघा, 5 मणी घातलेत. आता सुई माझी ह्या मण्यामधनं बाहेर आली होती, त्याच्या अपोजिट साईडने मी सुई वरती काढते आणि तो गोल टाईट करते. हे माझे 2 षटकोन तयार झाले. आता तिसरा षटकोन करायचा आहे तर ह्या मण्यामध्ये यावं लागणार. त्यामुळे हे 3 मण्यांमधनं मी सुई अशी फिरवून घेते. हे बघा, आता आपल्याला ना तिसरा षटकोन करायचा आहे. तर तिसऱ्या याच्यात आपला हा दुसरा कलर जॉईन होणार आहे. तर इथे आता माझं ह्या साईडला आले. कदाचित तुमचं ह्या साईडने पण येऊ शकतं. समजा कोणाला वर्क करायचं असेल तर असं येऊ शकतं. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ही लाईन आपली, समजा खालून जर सुई घेतलेली असेल कोणी, तर ही लाईन प्लेन येण्यासाठी आपल्याला हे 2 निळ्या कलरचे मणी घालायचे आहेत. आता हा जो कलर चेंज करायचा आहे ते 2 मणी घालायचे आणि हा सिंगल असा एक 5वा मणी घालायचा आहे. म्हणजे माझी जर सुई ह्या खालच्या साईडने असेल तर माझं मण्यांचं हे असं येणार, 2 फेंट, 2 डार्क आणि 1 हे. तेच जर सुई माझी वरतून असली असती तर माझा हा 1 मणी इथे आला असता, 2 डार्क ब्लू इकडे आले असते आणि 2 फेंट कलरचे, म्हणजे ह्या कलरची ज्याची सुरुवात केली आहे त्याचे 2 मणी इथं आले असते. कारण आपल्याला लाईन ही खालची प्लेन करायची आहे. तर आता मी घेताना खालच्या साईडनी घेतला आहे. आता मी सुई अशी वरतून खाली घालणार आहे. ह्या 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. सुई आता माझी ह्या ब्लूमध्ये आहे. आता इथून आपल्याला पूर्ण ह्याच कलरचा षटकोन करायचा आहे. म्हणून मी 5 हे डार्क कलरचे मणी घालणार आहे. तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीने घेऊ शकता. हे 5 मणी घेतलेत मी. सुरुवातीला आपल्याला वाढवायचं आहे म्हणून फक्त एका मण्यांवर विणकाम होणार आहे आपलं. तर आता ह्या मण्यामधनं मी सुई बाहेर काढणार. झाला हा आपला पहिला षटकोन डार्क कलरचा तयार झाला आहे. आता काय करायचं, ह्या 2 ब्लूमध्ये आणायचे. ह्या 2 ब्लूमधनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला ह्या लाईनचा पट्टा असा इकडे करायचा आहे
आता आपल्याकडे सुईमध्ये 3 मणी आहेत, 2 खालचे फेंट आणि हा डार्क. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे 2 फेंट घ्यायचे आणि एक डार्क घ्यायचा आहे. अशा सुईमध्ये मी फक्त 3 मणी घातलेत, कारण ऑलरेडी आपल्याकडे हे खाली 3 मणी तयार आहेत, हे 2 आणि हा एक तिसरा. आता सुई मी ह्या जांभळ्यातनं अशी फिरवून बाहेर काढणार आहे. हा झाला वरच्या लाईनीतला दुसरा षटकोन. आता तिसरा षटकोन करायचा, तर हे 2 मणी आणि हा 1 मणी आहे. आता आपल्याला इथे कलर चेंज करायचा नाही आहे, म्हणून मग मी तिन्ही ह्या फेंट कलरचेच मणी घेणार आहे. आणि ह्या मण्यामधनं आणि हे खालचे 2 मणी असे ह्या 3 मधनं मी ती बाहेर काढणार आहे. तर हे आपले 3 वर 3 झाले. तर चौथा विणायचा आहे, तर चौथा ह्या सिंगल मण्यावर येणार आहे. आता हे बघा, मधले षटकोन करताना आपल्याकडे 3 येत होते, आता इकडे वाढवायचं आहे, तर आपल्याकडे इथे 2च मणी येणार आहेत. आता हा पण षटकोन जो येणार आहे तो ह्या फेंट कलरनीच येणार आहे आपला, म्हणून 4 मणी मी सुईमध्ये घालते. आणि हे बघा, हा जो मणी आहे ना, यातनं हा जो मणी आहे इकडचा, त्याच्यातनं सुई अशी मी फिरवून बाहेर काढते. नाही बघा, आता 3 वरती 4 झाले. आता 4 वर आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे. तर आता मी फिरवून सुई ह्या पहिल्या मण्यामध्ये आणणार आहे. ह्या लाईनीतला हा पहिला मणी. तर आता ह्या सुई ह्या 3 मण्यांमधनं मी फिरवून घेते. हे बघा, इथनं आपल्याला आता कलर चेंज करायचा आहे. तर आपले हे डार्क 4 कलरचे मणी येणार आहे आणि इथे आपल्याला ह्या म्हणजे इथे कॉर्नरला फक्त हा सिंगल एक मणी येऊ द्यायचा आहे, म्हणजे ही लाईन अशी पूर्ण एका कलरची दिसते. तर आता मी 4 डार्क कलरचे मणी घालणार आहे, कारण 5 मणी घालून तो षटकोन पूर्ण करायचा आहे आपल्याला. हे बघा, 4 मणी मी निळे घातलेत आणि हा फेंट कलरचा मणी घातलाय. आता 4 वर आपल्याला 5 करायचेत, म्हणून आपण फक्त ह्या एका मण्यावर विणणार आहे. आता त्या मण्यावर घेऊन मी तो षटकोन पूर्ण करते. आता आपल्याला पुढे पूर्ण षटकोन ह्या डार्क कलरनी करत जायचे. आता 5ची लाईन करायची आहे. आता मी ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याकडे हे मध्ये असल्यामुळं 3 वर षटकोन येणार आहे आपला. तर ह्या 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते. आता बघा, ह्या जांभळ्यातनं म्हणजे हा डार्क मणी जो आहे त्याच्यातनं मी सुई आणि ह्या खालच्या 2 मधनं सुई बाहेर काढते. हा दुसरा षटकोन पूर्ण झाला. आता ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. परत हे 3 डार्क कलरचे मणी घेणार. परत ह्या पुढच्या 2 डार्क मधनं काढणारी सुई. आता मध्ये असल्यामुळे आपले फक्त 3 मणी येणार आहेत, कारण ऑलरेडी आपल्याकडे हे असे साइड खालचे 2 आणि इकडचा एक असा मणी तयार असतो.
आता इथे 5वा मणी येणार आहे, तर आपला हा शेवटच्या मण्यावर विणकाम होणार आहे फक्त एका. इथे आपले जसे 3 मणी आले तिथे फक्त आता 2 मणी आहेत आपल्याकडे. आता आपल्याला 4 मणी घालायचे आहेत. आणि हा 5वा षटकोन पूर्ण करायचा आहे. नाही बघा, 3 3 नंतर 4 4 नंतर 5. आता 5 नंतर आपल्याला हे निमुळतं करत जायचं 1 पर्यंत. आता मी सुई फिरवून ह्या 2 मण्यांपर्यंत आणणार आहे. म्हणजे मी 5 1 2 3 4 5 मण्यांमधनं ती सुई मी काढून घेणार आहे. हे बघा, हे असं. आता इथे खाली हे 2 मणी आहेत, तर षटकोनासाठी आपल्याला 4 मणी लागणार आहे. आता हे सुई ह्या 2 मधनं बाहेर गेलेली आहे, तर त्याच 2 मण्यांमधनं मी सुई अशी बाहेर काढून हा षटकोन पूर्ण करणार आहे. आता इथे 1 2 3 हे 3 मणी आहेत. पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते आणि सुईमध्ये 3 मणी घेऊन हा षटकोन पूर्ण करते. आता पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई काढायची. हे बघा, आता आपले 5 वर 4 झाले. आता 4 वर 3 करायचे. तर आता परत मी ह्या 2 मण्यांपर्यंत येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 4 मण्यांमधनं सुई मी फिरवून घेणार आहे. आता मी सुईमध्ये 4 मणी घातलेत आणि ह्या पहिल्या 2 मधनं सुई बाहेर काढते. पहिला 2 म्हणजे पहिला सोडून द्यायचा आणि दुसऱ्या तिसऱ्या मधनं सुई घातली आहे तर त्याच्यातनं तो बाहेर काढायचा आहे. आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार. आता सुईमध्ये 3 मणी घालणार. तर परत सुईमध्ये 3 मणी घालणार. आणि ह्या मण्यामधून सुई बाहेर काढ. आता आपले 3 झालेत. आता 3 वर 2 घ्यायचेत म्हणून परत मी ह्या 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार. आता पहिला षटकोने म्हणून सुरुवातीला 4 मणी घालणार आहे.
पुढच्या 2 मण्यांना. तर सुईमध्ये मी 3 मणी घालणार. आता बघा 5 नंतर 4, 4 नंतर 3, 3 नंतर 2. आता इथे 1 करायचं आहे. तर 1 साठी मी ह्या 4 मधनं सुई बाहेर काढणार आहे. तर 4 मणी घेणार. आणि हा वरचा षटकोन पूर्ण करणार. आता इथे 1 मणी घालून असं टोक तयार करायचे, पण लगेच जर केलं तर ह्या षटकोनाचा आकार बिघडतो. तर मी सुई फक्त फिरवून अशी इकडे परत वरपर्यंत घेऊन येते, म्हणजे तो कॉर्नर जरा चांगला येतो. आता इथे 1 मणी घालून हे टोक तयार करायचं आहे. तर आपलं हे असं तयार झालं. आता काय करायचं आहे, सेम ह्याच कॉम्बिनेशनचे 3 करायचे आहेत आणि त्याच्या विरुद्ध 3 हे करायचे की इथं हा जो एवढा भाग विणला आहे फेंट कलरचा, तेवढा हा डार्क कलर करायचा आणि बाकीचा फेंट करायचा. तर असे 3 करायचे आणि असे 3 करायचे, म्हणजे अपोजिटने 3 करायचे आणि सेम असे पीस 3 करायचे. एकूण 6 पीस लागणार आहेत ह्या डिझाईनला आपल्या. आता इथे मी सुई बाहेर काढून एक गाठ मारून दोरा कापून घेते. पद्धत सगळी सेम आहे कलर चेंजची, फक्त फेंट निळ्याच्या जागी डार्क येणार आणि डार्कच्या जागी फेंट येणार. तसे आपल्याला हे 3-3 कलर करून घ्यायचे आहेत. सुई मी गाठ मारल्यानंतर 2-3 मण्यांना फिरवून घेतली आणि वायर कट केली. हे बघा हे असं. तर आता मी फेंट कलरचं करून घेते एक आणि तुम्हाला ते कसं जोडायचं ते दाखवते. हे बघा जोडून दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे 2 डार्क कलरचे आणि एक फेंट कलरचा घेऊन दाखवलाय. आता काय करायचं, हे आधी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं, म्हणजे ही पट्टी आपल्याला अशी सलग येऊ द्यायची आहे. तर जोडताना आधी हे पार्ट असे व्यवस्थित जोडायचे. हे बघा ही अशी ब्ल्यू पट्टी सरळ आली पाहिजे, ही जांभळी अशी सरळ आली पाहिजे. तर आपल्याला हा जोड द्यायचा आहे. तर आपला एक डार्क आणि एक फेंट कलर असे हे 2 म्हणजे हे डिझाईन घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता हे जोडायचं आहे आपल्याला. तर हे दोन्ही कलर ह्याच कलरनी येणार आहेत, फेंट कलरनी, कारण आपल्याला पट्टा हा सरळ दिसला पाहिजे. तर जोडताना काय करायचं, आता हे 6 मणी आहेत, तर 6 मण्यांच्या इकडनं सुई घालून अशी मी ह्या 2 मण्यांमध्ये येते. हे बघा ह्या इथे आले. आता आपल्याला ना इथे षटकोन तयार करायचा आहे. तर हे जे 2 मणी आहेत ना ब्ल्यू वाले, त्या 2 मण्यांमध्ये येणार. आता इथे एक फेंट ब्लू मणी घालायचा आहे, कारण आपल्याला हे जोडायचं आहे. तर आता ह्या दुसऱ्या भागाचे हा दुसरा आणि तिसरा, म्हणजे ह्या षटकोनातला एक आणि ह्या षटकोनातला एक, असे हे जवळचे मणी घेऊन बाहेर काढायची सुई. हे बघा ही अशी. आता परत मी एक मणी घेणार आणि हा पहिला मणी सोडून ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढणार, कारण आपण सुई तिथनं बाहेर काढलेली होती. हे बघा असा षटकोन
जोडला गेला। हे बघा, हा दिसतोय का षटकोन जोडलेला। आता परत इथे ह्या 2 मधनं फिरवून घ्यायची सुई आणि इथे 1 मणी घालून हा षटकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। थोडं टाईट ओढून घ्यायचंय। आणि ह्या 2 मधनं काढायचं आहे। हे बघा, अशा ह्या 2 पाकळ्या जोडल्या गेल्या। आपला हा पट्टा असा सलग दिसला पाहिजे। हे बघा, ही डिझाइन असं सरळ दिसते। आता मी सुई इथे दोरा तोडून तुम्ही घेऊ शकता किंवा त्याला पास करून इकडे पुढे पण आणू शकता। तर मी तोडायच्या ऐवजी इकडे पुढे घेऊन येते। हे बघा, सुई माझी ह्या 1 मण्याच्या अलीकडे, हा पहिला मणी सोडून सुई आहे। ह्या 2 मण्यांमध्ये इथे सुई आलेली। आता काय करायचं, हा परत भाग ठेवून बघायचा आपण। आता आपल्याला हा जांभळा पट्टा असा सरळ आला पाहिजे। जसं आपण हा जोडला तसा हा आपल्याला जोडायचा आहे। तर आता आपल्याला ह्या डार्क कलरच्याच मण्यांनी जोडायचं आहे। तर सुईत मी आता एक डार्क मणी घालून घेणार आणि हा पहिला फेंट कलरचा मणी सोडून ह्या पुढच्या 2 सुयांमधनं मी सुई बाहेर काढणार। म्हणजे ह्या षटकोनातला 1 आणि ह्या षटकोनातला 1 अशी सुई मी बाहेर काढणार। हे बघा, आता परत एक डार्क कलरचा मणी घेणार आणि आता हे जे 2 मणी आहेत का, हे खालचे, त्यामधून सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढणार। हा इथे एक षटकोन आपला जोडला गेला। आता दुसरा जोडण्यासाठी मी हे पूर्ण फिरवून ह्या इथपर्यंत आणणार आहे। हा शेवटचा सोडून देणार आहे। थोडं टाईट ओढून घ्यायचंय। आता परत मी फक्त एक डार्क मणी घेणार आणि वरचा हा फेंट कलरचा मणी सोडून ह्या खालच्या 2 मधनं सुई बाहेर काढणार। तर इथे परत मी सुई अशी ह्या मण्यामधनं बाहेर काढणार। तर हे 3 मी जोडून दाखवलेत। असेच आता येणार आहे इथला जोडणार जाणारा चौकोन आहे, चौकोन म्हणते हे मधलं जे डिझाइन आहे ते हे फेंट कलरने येणार। मग परत इथला जो येणार आहे तो डार्क येणार, परत इथे फेंट येणार। फक्त जोडताना हे काळजीपूर्वक जोडायचं आहे आपल्याला की हा पट्टा आपल्याला असा सरळ दिसला पाहिजे, जसं मी हे डिझाइन केलेलं आहे। हे बघा, हे असं, हे व्हाईटनी, हे परत ह्या कलरनी, परत व्हाईट, म्हणजे 3 माझे हे डार्क कलरचे झाले, 3 फेंट कलरचे झाले। तर तुम्ही नक्की ही चांदणी ट्राय करा, दिसायला खूप सुरेख दिसते। आणि यात कसं आहे, हे मी पूर्ण पॅक यासाठी नाही केलं की यात मी छोटा पंती किंवा दिवा लावू शकते डेकोरेशनसाठी। आवडल्या असल्यास नक्की ट्राय करा। चॅनलला माझ्या पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।